इंडिया आघाडी सत्तेत आली तर आरक्षणावरील 50% मर्यादा उखडून टाकू, राहुल गांधींचं मोठं आश्वासन. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज आरक्षणाबाबत मोठी घोषणा केली आहे. केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार आल्यास आरक्षणावरील 50% मर्यादा हटवली जाईल आणि देशात जातीनिहाय जनगणना होईल अशी मोठी घोषणा केली आहे. राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत लिहिले आहे की आरक्षणावर 50% मर्यादा आहे आणि आम्ही ते उखडून टाकू. ही काँग्रेस आणि इंडियाची हमी आहे. सध्याच्या तरतुदीनुसार 50%पेक्षा जास्त आरक्षण देता येणार नाही, पण काँग्रेस आणि इंडिया आघाडी सरकार ते उलथवून टाकेल असं त्यांनी म्हटलं आहे. दलित आणि आदिवासींच्या आरक्षणात कोणतीही कपात केली जाणार नाही असंही राहुल गांधी यांनी म्हटलेलं आहे. दलित, आदिवासी, इतर मागासवर्गीय, ओबीसी यांना बंधपत्रित मजूर बनवण्यात आले असून त्यांना मोठ्या कंपन्या, रुग्णालये, शाळा, महाविद्यालये आणि न्यायालयांमध्ये काहीही स्थान नाही असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. देशात जात आधारित जनगणना करणे हे आमचे पहिले पाऊल असेल. राहुल गांधी म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की ते ओबीसी आहेत, पण जेव्हा जातीच्या जनगणनेची मागणी करण्यात आली तेव्हा ते म्हणाले की येथे फक्त 2च जाती आहेत, श्रीमंत आणि गरीब. जेव्हा ओबीसी, दलित, आदिवासींना हक्क देण्याची वेळ येते तेव्हा पंतप्रधान मोदी म्हणतात जात नाही, आणि जेव्हा मत घेण्याची वेळ येते तेव्हा ते ओबीसी असल्याचं सांगतात, अशी बोचरी टीका त्यांनी केली. दरम्यान देशात मराठा जात आणि गुर्जर समाजाकडून सातत्याने आरक्षणाची मागणी केली जात आहे. मात्र तामिळनाडूचा अपवाद वगळता देशात 50% मर्यादा आरक्षण देताना कोणत्याच राज्याला ओलांडता येत नाही. आजकल क्या है, रिजर्वेशन में 50% का कैप लगा रखा है. आप जानते हो 50% से ज्यादा रिजर्वेशन देश में दिया नहीं जा सकता. अब किसी को नहीं मालूम कि हिंदुस्तान में किस वर्ग की कितनी आबादी है. अगर मैं आपसे पूछूं, यहां पे पिछड़े वर्ग के लोग हैं, आदिवासी वर्ग हैं, दलित लोग हैं. अगर मैं आपसे पूछूं भैया मुझे बताओ इस देश में पिछड़े वर्ग के कितने लोग हैं, यहां पे कोई जवाब नहीं दे सकता. दे सकता है? बताओ कितने लोग हैं पिछड़े वर्ग के. देखो आंकड़ा नहीं किसी को मालूम. मैं आदिवासी का पूछूं, दलित का पूछूं, जनरल कास्ट का पूछूं, किसी को कुछ नहीं मालूम. अब आप मुझे बताइए, कहा जाता है कि देश में 8% आदिवासी, 15% दलित है. 8 और 15 कितना हुआ? 23. कहा जाता है 50% ओबीसी वर्ग है. कितना हुआ? 73 हो गया. अब 73% आबादी है तो 50% लिमिट क्यों है? बात समझ आई? आबादी 75% की है. अब वो भी पक्का नहीं मालूम. हो सकता है 55% निकल आए ओबीसी का, हो सकता है आदिवासी ज्यादा हो, ये किसी को नहीं मालूम. तो सबसे पहला काम, अगर हम सामाजिक न्याय की बात करते हैं तो यह पता लगाना है कौन से वर्ग के कितने लोग हैं और किसके पास कितना धन है. सही बात. आदिवासी 8% है. देश का कितना धन उनके हाथों में है? पिछड़े लोग 50% हैं. देश का कितना धन उनके हाथों में है? यह सबसे बड़ा देश के सामने सवाल है. ब्यूरो रिपोर्ट, SBN मराठी, दिल्ली.